आपण फॉर्म्युला बघितला होता की टाकीला भरण्यासाठी लागणारा वेळ गुणिले नळांची संख्या. हे जुने बरोबर वेळ गुणिले नळ हे नवीन. तर फॉर्म्युला हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. तर फॉर्म्युल्यानुसार आपण 15 तासात 8 नळांनी 15 तासात हे जुना डाटा आहे. तर 3 नळे बंद केली. 3 नळे बंद केली तर 8 नळातून 3 नळे बंद केल्यानंतर उरतील 5 नळे. हे बघा, आपल्याला वेळ माहीत नाही, आपण टी समजून घेऊया. आणि नळे किती आहे? 5. हे 5 5 त्रिक 15 8 त्रिक 24 म्हणजे बरोबर टी बरोबर 24 तास. हे आपलं उत्तर असेल. हा क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला प्रॅक्टिससाठी आहे, होमवर्क. तुम्ही हा क्वेश्चन प्रॅक्टिस करू शकता. स्क्रीन पॉज करून तुम्ही सॉल्व पण करू शकता आताच. आता आपण नेक्स्ट कॉन्सेप्टकडे जाऊ. एक नळाने एक टाकी 12 तासात भरते, परंतु 5 तासानंतर नळ बंद केले तर टाकीचा किती भाग रिकामा राहील? म्हणजे बघा, 12 तासात एक टाकी पूर्णपणे भरते, तर 5 तासानंतर टाकी किती भरेल? तिरकस गुणाकार करूया. 5 गुणिले 1 भागिले 12 बरोबर x. हा x म्हणजे हा टाकीचा भाग असेल, किती भाग टाकी भरलेली आहे, म्हणून आपलं उत्तर आलं 5/12. भाग भरलेली आहे, पण आपल्याला विचारलेलं आहे की किती भाग रिकामा राहील. तर भाग रिकामा राहील यासाठी आपल्याला 1 मधून 5/12 वजा करावे लागतील. उत्तर काय आलं? हे तिरकस गुणाकार म्हणजे 12 वजा 5 भागिले 12 7/12. हा फायनल उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 बघा. एक टाकी एका नळाने 15 तासात भरते, पूर्णपणे भरते. जर नळ फक्त 10 तास चालत असेल तर टाकीचा किती भाग रिकामा राहील? हा क्वेश्चन आपण आत्ता सॉल्व केला, त्याच क्वेश्चननुसार सॉल्व करता येतो आपल्याला. बघा कसं. तर जर 15 तासात एक टाकी पूर्णपणे भरते, तर 10 तासात ती टाकी किती भरेल? 10/15. तर संक्षिप्त रूप घेऊन टाकू. 5 दुने 10 5 त्रिक 15. म्हणजे आपल्याला भरलेली टाकी आहे 203 भरलेली, आणि आपल्याला विचारलेलं आहे की रिकामी टाकी किती असेल. तर रिकामी टाकी काढण्यासाठी आपल्याला 1 - 2/3 मधून वजा करावे. 1 मधून 2/3 वजा करावे लागतील. मग आन्सर आलं. हे इकडं तिरकस गुणाकार करून आपण सॉल्व करू शकतो. 3 - 2 भागिले 3 बरोबर 1/3. हे आपलं फायनल उत्तर असेल. म्हणजे हे आपल्या टाकी इतके भाग रिकामे असतील. क्वेश्चन नंबर 6 आजचा हा लास्ट क्वेश्चन असेल. मी प्रश्न वाचतो. 20 तासात पूर्णपणे भरते, तर एका नळाने जर 12 तास चालली तर टाकी किती टक्के भाग रिकामा राहिला? लक्षात ठेवा, इथं टक्के विचारलेला आहे. तर हा प्रश्न तुम्ही घरून तुम्ही सॉल्व करा व आन्सर कमेंटमध्ये सांगा. मी नेक्स्ट लेक्चरमध्ये याचं सोल्युशन देईल.